दंडवत प्रणाम. श्री चक्रधर स्वामी जन्माध्याय. पुत्र विशाल देवस्य नित्यमुक्ती प्रदायकम मालनी परमानंदम वंदे श्री चक्रधर विभूम. श्री चक्रधरा परब्रह्म परमेश्वरा, जीव उद्धरिण्यासी यावे भूवरा, दंडवत माझे स्वीकार करा. जय जय स्वामी श्री चक्रधरा. गुजरात देशी भरवस नगरी, विशाल देव माता मालनी, पुत्र त्यांना एकची होता, अचानक तो गेला मरुनी. प्रेतयात्रा त्यांची काढुनी, स्मशानभूमीत आले घेऊनी. द्वारकेत होते प्रभू चक्रपाणी, गुंफेच्या आत बसले आसन मांडुनी. कामाख्या नामे हटयोगिनी, सुंदर रूप प्रभूचे बघुनी. विषय वासना मनी धरोनी, उभी राहिली द्वारी येऊनी. दत्तप्रभूंची तिला शपथ घालुनी, प्रभूंनी आपुले शरीर सोडुनी. भरवस नगरी आले निघोनी, हरिपाळाचे पूर उठवुनी. शके 1142 विक्रम संवत्सरी, भाद्रपद मासी द्वितीया तिथी शुक्रवारी. मध्यान्हकाळी दिवसा दुसरे प्रहरी, हरिपाळाचे देह स्वीकारी. पित्यानी पुत्राचे मुख बघोनी, प्रभूंनी पाहिले नेत्र उघडोनी. तेव्हा आश्चर्य वाटले सर्वांचे मनी, पुत्र जिवंत झाला पाहुनी. शंका आली त्यांच्या मनी, सिद्ध साधक पुरुष हा असेल कोणी. चहूकडे फिरोनिया बोघा शोधुनी, कोणी न दिसता सांगती येऊनी. कोणी म्हणती आचरण त्यांचे घ्यावे बघोनी. वाजत हरिपाळासी आले महाला घेऊनी. हरिपाळाचे आचरण जसे तसेच स्वामींनी स्वीकारुनी. जू खेळण्यास हरिपाळ जाती द्रव्य घेऊनी. एक दिवस द्रव्य सारे आले हरोनी. तुमचे द्रव्य द्यावे मागती महाला येऊनी. तुमचे द्रव्य देईल तेव्हाच अन्न सेवील मी, अशी शपथ गोपाळाची घेऊनी. ते लोक गेले आपापल्या घरी निघोनी. कमळा राणीस मागती दागिने द्यावे काढुनी. राणी म्हणे दागिने आणले आई बापाचे घरुनी. नाही देणार दागिने असे सांगुनी. प्रभूशी आला क्रोध, ते बसले रुसुनी. जेवण करायचे त्यांनी दिले सोडुनी. प्रभू राहती नित उदास होऊनी. एके दिवशी विचारिले माता पित्यांनी, मी जुयात द्रव्य हरलो असे सांगुनी. त्या सर्वांना बोलावूनी द्रव्य दिले ती पित्यांनी. कमळा राणीची खंत धरोनी मनी, रामयात्रेचे निमित्त करुनी. बहुत सैन्य सारे सोबती दिले पित्यांनी. दर मुक्कामी शिपायासी माघारी देती पाठवुनी. असे करीत करीत शेवटी शिपाई राहिले दोन्ही. शिपाई दोन्ही बाजूनी प्रभू शेजारी झोपले धरोनी. त्या दोघांना झोपले पाहुनी. प्रभू तेथुनी रुद्रपुरा येऊनी. श्री प्रभू उभे असती हलवाईच्या दुकानी. सेंगुळे फेकुनी घे घे चक्रेशा म्हणूनी. परावार ज्ञानाचा स्वीकार करोनी. तेथुनीच प्रभूचे नाव पडले श्री चक्रधर, म्हणून सालबर्डी आले निघोनी. 12 वर्ष तेथे राहुनी. योगिनी मुक्ताबाईंची कंदमुळे खाऊनी. राणीवणी भ्रमण करूनी. विशाल वृक्षाखाली बसले येऊनी. ससेयाशी धरणे पारध्याने शर्त लावुनी. ससा पळोनी आला बसला मांडी खाली येऊनी. कुत्र्याने सशाचा शोध लावुनी. प्रभू समोर पारधी उभे राहुनी. विनंती करीती प्रभूशी हात जोडुनी. ससा अमुचा द्यावा सोडुनी. प्रभूने त्यांना उपदेश करोनी. हे गरीब प्राणी रानात राहुनी. जीवन जगती कंदमुळे खाऊनी. हे कुणाला त्रास न देती जाऊनी. त्यांची हिंसा करू नये असे सांगुनी. उपदेश स्वामींचा ऐकुनी. पारधी गेले प्रभूला हात जोडुनी. पाठीवर त्यांच्या हात फिरवुनी. सुवर्णकाया त्याची करुणी. महात्मे हो आता जा असे म्हणोनी. चिरंजीवी राहण्याचे अभय देऊनी.
12 वर्ष प्रभूने मौन्य धरुनी, भ्रमण करण्या प्रभू निघाले तेथुनी, वृद्धपुरा आले निघोनी, श्री गोविंद प्रभूंचे दर्शन घेऊनी, गंगातीर मार्गीच्या दिशेने राहेरासे आले निघोनी, मृतबाई जिवंत करोनी, भिक्षा वाढाबाई असे म्हणती नांदेडा येऊनी, भांडारे कारा मांडी देऊनी, भिक्षा मागती ब्राह्मणाचे घरी जाऊनी, ब्राह्मणाने प्रभूचे रूप बघोनी, धष्टपुष्ट तुमचे शरीर असोनी, का मागता भिक्षा खावे काम करोनी, प्रभू सांगती काम आम्हासन सांगे कुणी, ब्राह्मणांनी काम सांगुनी, रोज आमुच्या गायी आणावे चारुनी, ब्राह्मणाशी सांगितली प्रभूने शर्त आमुची असुनी, घ्यावे तुम्ही ऐकुनी, दावे गायीचे सोडून बंधमुक्त करुनी, गायी चारती रोज नेऊनी खडकावर बैसोनी, चमत्कार हा गुराख्याने बघुनी, ब्राह्मणास सांगती येऊनी, घरी न येता ब्राह्मणाच्या प्रभू गेले निघोनी, कृष्ण लीला श्री चक्रधराने दाखविली आचरुनी, परमेश्वराशी नाही ओळखले ब्राह्मणानी, जाळीच्या देवा प्रभू येऊनी, व्याघ्राच्या गुंफेत प्रभू बसले जाऊनी, वाघिणीचे पिल्ले मांडीवर घेऊनी, खेळविती पिल्ल्यांना लाड करोनी, तात्काळ वाघिणी तेथे येऊनी, तिने पाहिले प्रभूला बसली शांत होऊनी, प्राणीमात्रावर प्रेम करावे असे सांगुनी, स्वयंप्रभूने दाखविले आचरुनी, कवनी एक बाई विहिरीवर आली हांडा घेऊनी, पाण्याने भरुनी हांडा उचले ना तिचा कुणी, कोणी न येता स्वामी दिसले झाडाखाली बसुनी, स्वामीजी यावे हांडा माझा द्यावे उचलोनी, देव म्हणती हात लावावे हांड्यासी चक्रधराचे नाव घेऊनी, अनेक हांडे नेले तिने पाणी भरुनी, चमत्कार हा प्रभूचा पतीला सांगुनी, तिच्या पतीने येऊनी स्वामीला गेले घरी घेऊनी, क्रमे किडत प्रभू पैठणासी येऊनी, बाईसा नामे असे तेथ महान तपस्विनी, नगरातील महाजन सारे पूजिती येऊनी, प्रभूने तिची ख्याती ऐकूनी, भेटण्यास तिला प्रभू तिच्या घरी येऊनी, बसण्यास प्रभूस दिले पाय पुसणे टाकूनी, नजरेशी नजर मिळता प्रभूशी ओळखले तिनी, आसनाखाली उतरुनी दंडवत करी प्रभूंचे चरण धरुनी, पुढे चालोनी बरेच भक्त प्रभूंच्या सन्निधी येऊनी, कवनासी जीवदान देती कोणासी स्थिती देऊनी, अशा अनेक लीळा करी प्रभू गावोगावी फिरुनी, कनवाळी परमेश्वरानी जीव उद्धाराचे व्यसन स्वीकारुनी, कलियुगी अवतार जन्म घेऊनी, अवतरले चक्रधर स्वामी, जन्माध्याय हा पुरे करुनी, येथेच संपवितो लेखनी, श्रोते जनास दंडवत करुनी, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, दंडवत प्रणाम।